दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठान शिर्डी श्रीरामनगर आयोजित तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असून याआधी शेकडो शिवभक्तांना घेऊन 7 गड किल्ल्यांची यशस्वी वारी केल्यानंतर यावर्षी किल्ले धर्मवीर गड आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक या ठिकाणी ही वारीचे जय भवानी जय शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज की जय अशा जयघोषात शिर्डीतून प्रस्थान करण्यात आले। मान्यवरांच्या शुभ हस्ते नारळ फोडून या किल्ले वारीचे प्रस्थान झाले। शिर्डीतील 450 शिवभक्त 9 लक्झरी बसेस व इतर वाहनातून या किल्ले वारीला निरोप देण्यासाठी शिर्डीतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। यावेळी या किल्ले वारीत 9 वर्षांपासून 65 वर्षांचे व्यक्ती सहभागी होत असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जवळून पाहता यावा आणि हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच युवकांमध्ये चांगल्या विचारांची जडणघडण व्हावी या उदात्त हेतूने ही गड किल्ल्यांची वारी आपण आयोजित करत असल्याचे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र तात्या गोंदकर यांनी सांगितले। खऱ्या अर्थानं संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज असेल हे आमचं आराध्य दैवत आहे आणि ह्या दैवताचं या निमित्ताने जयंतीच्या निमित्तानं एक उजाळी होते। तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतं। गेल्या बऱ्याच दिवसापासून शिर्डीची परिस्थिती थोडीशी खराब आहे, तरुणांमध्ये भीतीचं वातावरण आहे, ते दूर करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करत असतो आणि महाराजांची सेवा करण्याचं काम समाजात कुठल्या प्रकारे करावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्रीराम प्रतिष्ठानचं चाललेलं काम। दरवर्षी प्रत्येक गड किल्ल्याला जाणं, तिथली माहिती घेणं। आजकाल मुलांना वाचनाचा कंटाळा आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्ष जर दाखवलं डोळ्यांनी तर त्याचा चिरकालीन परिणाम त्यांच्या बुद्धीवर होतो आणि त्यांचा जीवनात त्या आचरण करताना त्यांना त्या गोष्टींचा उपयोग होतो। आमच्याकडे वयाच्या 10 वर्षापासून ते साधारणपणे 65 वर्षाचा माणूस देखील आमच्या सहलीमध्ये सहभागी आहे। प्रथमतः आम्ही रायगड, प्रतापगड, राजगड, पुरंदर, तोरणा आणि आता धर्मराजगड, हा धर्मवीरगड अशा हा 6वा किल्ला आम्ही सुरू केलेला आहे आणि प्रत्येक वर्षी एक गड आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। मला देखील संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला जाताना गेल्यानंतर वाईट वाटलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं। माझा 46वा वय वर्ष असताना मला संभाजी महाराजांच्या समाधीवर जाण्याचा योग आला नाही किंवा मी गेलो नाही, म्हणजे आम्हाला या सगळ्या गड किल्ल्यांपासून लांब ठेवलं गेलं, हे आमचं दुर्दैव आहे। वर्षी आम्ही दरवर्षी पहिल्या वर्षी 250, दुसऱ्या वर्षी 300, तिसऱ्या वर्षी 350, चौथ्या वर्षी 400, 5व्या वर्षी गड किल्ल्यांची मोहीम आम्ही करत असतो आणि सातत्याने दरवर्षी मावळे वाढत असतात। ह्या वर्षी साधारणपणे 450 मावळे येत आहेत आणि आम्ही लक्झरी बस केलेल्या आहेत। प्रत्येक बसमध्ये 40-50 अशी सिटिंग आहे। 8-9 गाड्या या ठिकाणी आहेत आणि 4 व्हीलर ज्या आहेत त्या 7-8 आहेत आणि आम्ही सर्वजण ताफ्यानुसार बरोबर जातो, ताफ्यानुसार बरोबर होतो। जेवणाची, आंघोळीची, खाण्याची, राहण्याची सर्व व्यवस्था या निमित्ताने श्रीराम प्रतिष्ठान श्रीरामनगर आयोजन करत असतात। नंतर तिथं संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर, गड बघितल्यानंतर आम्ही तिथून वढू बुद्रुक या ठिकाणी जाणार आहोत, जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे, त्यांना तिथं अंत्यविधी त्यांचा झालेला आहे, त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे। पण आहेत आणि लहान ज्या मुली पण आहेत, 9-9, 10-10 वर्षाच्या मुली आहेत त्या ज्यांनी आतापर्यंत 6 वेळेस त्या आलेल्या आहे। वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्या मुली आमच्याबरोबर येतात। याच्यातून नवसमाजाची निर्मिती व्हावी, एक नवीन शिर्डी घडावी, तरुणांमध्ये हुंकार पडावा आणि तरुणाईला नवा बहार यावा, हाच या गड किल्ल्यांच्या वारी मागचा आमचा उद्देश आहे। कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे,
रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।